भास्कर तिडके यांचे प्रसंग अवधान, त्यामुळे काळविटाळे मिळाले जीवदान. पाण्याच्या शोधात आलेले काळवीट पडले विहिरीत. देऊळगाव राजा वन परिक्षेत्रातील पाणवठ हे कोरडे पडल्याने वन क्षेत्रातील पशुपक्षी हे मानवीय वस्तीकडे मार्गक्रमण करत असल्याने अशातच शेतकरी तथा लोकमतचे पत्रकार गजानन शिवाजी तिडके हे त्यांच्या तुळजापूर शिवारातील शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना 60 फूट नैसर्गिक आणि सिमेंट कॉन्क्रीटचे कडे असलेल्या विहिरीत हरिण जातीचे काळवीट पडलेले दिसून आले. नेमकी हद्द कोणाची न कळल्याने देऊळगाव राजा वनपाल पवार यांच्याशी संपर्क केला असता सदर बीट ही सिंदखेड राजा अंतर्गत येत असल्याने सिंदखेड राजाच्या खांडे भराड मॅडम यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता घटनास्थळी आले असता विहिरीतून काळवीट कसा काढायचा हा प्रश्न पडला. पत्रकारिताची तल्लख बुद्धी जवळच असलेल्या हिरवळीचा घास आणला व विहिरीत सोडला. काळवीट खाण्याच्या मग्न असताना त्यास बांधले आणि वनरक्षक राजेंद्र शेळके, वनमजूर सतीश तिडके, यश तिडके, आदित्य निबाळकर, रोहित खरात, ज्ञानेश्वर कोल्हे, कैलास गंडे, अवचित कोल्हे या शेतकऱ्यांनी विहिरीत पडलेल्या काळविटास बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. काळवीट बाहेर काढल्यानंतर काळविटाने क्षणाचा विलंब न करता वनक्षेत्रात धूम ठोकली. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.